विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा रे, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन हे सोल्युशन आहे. ऐकले ना तुम्ही? पण कोणत्या टाइपचं सोल्युशन आहे? आता सोल्युशनचा टाइप म्हणजे नक्की काय असतो? तुम्हाला येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का बाळांनो. अतिशय ईझी क्वेश्चन्स आहेत. पण मी जर तुम्हाला विचारलं आयोडीन इन एअर हे कोणतं एक्झाम्पल आहे? सांगता येत नाही मुलांना. मी जर विचारलं तुम्हाला सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल सांगा, गडबडतात मुलं. मग मी क्लिअरली आता तुम्हाला दाखवतोय काय ते नीट लक्ष द्या. आपल्या पुस्तकात एक चार्ट दिलाय. आपल्या पुस्तकात एक काय दिलाय सांगा? चार्ट. आणि त्या चार्टमध्ये काय दिलंय बघा. सॉलिड इन लिक्विड बघा, जो सोल्यूट आहे त्याचं नाव अगोदर घ्या बरं का. म्हणजे सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन गॅस. आता मी तुम्हाला इथं करतोय हायलाइट. आयोडीन इन एअर. आयोडीन हा सॉलिड आहे आणि एअर हा गॅस आहे. म्हणजे बघा, सॉलिड इन गॅसचं एक्झाम्पल आहे आयोडीन इन एअर. बरं, आता अजून मी तुम्हाला सांगतोय. इथं मी स्टार करून ठेवतोय. क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. क्लोरोफॉर्म नाही का भूल देण्यासाठी वापरतात, ते लिक्विड आहे. नायट्रोजन हा गॅस आहे, म्हणजे हा लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल आहे. आता अमालगम, ओके, लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. मर्क्युरीचे अमालगम असतात, लक्षात घ्या. बरं, त्याच्यानंतर अजून वेगळा कुठला आहे? गॅस इन सॉलिड लक्षातच येत नाही. गॅस इन सॉलिड लक्षात नाही. हायड्रोजन इन पॅलॅडियम. अरे रिडक्शन रिएक्शन मध्ये पॅलॅडियम किंवा प्लॅटिनम हे कॅटलिस्ट वापरतात, लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? बर, मग आता अजून कुठलं टिपिकल एक्झाम्पल आहे रे? गॅसोनिल, ब्रास, ब्रॉन्झ हे सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. सी वॉटर, बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन हे महत्वाचं आहे हा. तुम्हाला बेन्झोइक ऍसिड म्हणजे लिक्विड वाटेल, नाही. बेन्झोइक ऍसिड हे सॉलिड आहे आणि बेन्झिन हे लिक्विड आहे. मग चला काढा स्क्रीनशॉट. आता हा स्क्रीनशॉट काढल्यानंतर काय होणार आहे सांगतो, लक्षात घ्या, की तुम्हाला हा सगळा आपला चार्ट आहे सोल्युशनच्या पहिल्याच पेजवर दिलाय. मग अभ्यास कसा केला पाहिजे? की बोर्डच्या एक्झाम मध्ये ना जास्त कायच्या अपॉर्च्युनिटीज नाहीयेत. एखादं एमसीक्यू आलं तर येईल म्हणूया आपण. 9 टाइपचे सोल्युशन लक्षात कसे ठेवायचे पहिला सांगतो. सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस. म्हणजे पहिला मी सगळे सॉलिड घेतलं. सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस. आता लिक्विड म्हणूया आपण. लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन गॅस. आता गॅस इन गॅस, गॅस इन सॉलिड आणि गॅस इन लिक्विड. आता गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल द्या म्हणलं की लगेच लक्षात राहत नाही. पण हायड्रोजन इन पॅलॅडियम आहे का बघा? गॅस इन सॉलिड आहे की नाही? हायड्रोजन. गॅस इन लिक्विड म्हणलं तर गॅस इन लिक्विड, कार्बोनेटेड ड्रिंक बरोबर आहे. तर सॉलिड इन गॅस म्हटलं तर आयोडीन इन एअर, सॉलिड इन गॅस. असं पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बर, मी सांगतो. एक काम करायचंय आता. एक काम काय करायचं तुम्ही, की पहिल्यांदा तुम्ही काय करायचे, की सगळेच्या सगळे ना सोल्युशन लिहून घ्यायचे. म्हणजे बघा, सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस अशी 9 एकाखाली एक लिहा आणि आठवा हे टाइप तुम्हाला एखादा आयडेंटिफाय करता येतोय का? ब्रास, ब्रॉन्झ हे अलॉय आहेत. ओके. त्यात दोन्ही पण मेटल असतात. सॉल्यूट पण मेटल आहे, सॉल्व्हंट पण मेटल आहे. मग ते सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. सॉलिड इन सॉलिड. ब्रास आणि ब्रॉन्झ. गंमत सांगू का रे तुम्हाला? ते जे ब्रॉन्झ आहे ना, त्याच्या स्पेलिंग मध्ये झेड आहे आणि ब्रासच्या स्पेलिंग मध्ये झेड नाहीये. हे कॉपर आणि झिंकचं अलॉय आहे. आलं का लक्षात? मग इथं झेड नाहीये ना, मी झिंक लक्षात ठेवलंय. आणि ब्रॉन्झ आहे ते कॉपर आणि टिनचं अलॉय. हे पण सीईटीत विचारलंय. वेगळा टॉपिक आहे, लक्षात घ्या. पण आता इम्पॉर्टंट काय? लिहून झालं? ओके. ओळखता येतंय थोडंफार? मग आता एमसीक्यू प्रॅक्टिसकडे नेलं पाहिजे तुम्हाला. मग पहिला जो प्रश्न आहे स्क्रीनवरती तुमच्या समोर, ओके, त्यात विचारलंय व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन इज द हायड्रोजन इन पॅलॅडियम. हायड्रोजन हे गॅस आहे, पॅलॅडियम हा सॉलिड आहे. मग हे गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. हातातले मार्क आहेत 2025. बर. अरे पण हे आपले दिलेल्या मधलंच होतं ना? कुठं होतं का? हायड्रोजन इन पॅलॅडियम, गॅस इन सॉलिड, लक्षात घ्या. पुस्तकाच्या बाहेरचं काही येणार नाहीये. वायवा सिरीज फॉलो करा. पैकीच्या पैकी मार्क मिळणार सीईटी, लक्षात घ्या. दुसरं काय विचारलंय? व्हॉट टाइप? आयोडीन. आयोडीन हा सॉलिड आहे आणि एअर कोण आहे? गॅस. मग सॉलिड इन गॅसचं एक्झाम्पल आहे. कार्बोनेटेड वॉटर मध्ये कार्बन डायऑक्साइड हा पाण्यात विरघळलेला असतो. मग कार्बन डायऑक्साइड हा गॅस आहे आणि पाणी हे लिक्विड आहे. म्हणजे नाही का, थम्सअप, पेप्सी, कोका कोला हे सगळे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत. बर. व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन इज द अलॉय? अलॉय कुठल्या टाइपचा विचारलाय? अलॉय हे सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. आणि कुठले कुठले अलॉय आपल्याला होते? ब्रास,
ब्रॉन्झ भरपूर अलॉयचे एक्झाम्पल भरपूर असतात लक्षात घ्या. ब्रास आणि ब्रॉन्झच नाही भरपूर अलॉय. अॅल्युमिनियमच्या अशा अलॉयचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा ज्याचा वापर विमान तयार करण्यासाठी होतो. ड्युरॅल्युमिनियम असं काही नाव आहे का? चेक करा आणि मला सांगा. आयडेंटिफाय द एक्झाम्पल ऑफ सोल्युशन दॅट कन्सिस्ट ऑफ सॉलिड ॲज अ सोल्यूट. ओके, सॉलिड आणि लिक्विड म्हणजे सॉलिड इन लिक्विडचं एक्झाम्पल. सॉलिड इन लिक्विड किती सिंपल आहे. आपण मीठ टाकतो पाण्यात, बेन्झोइक ऍसिड, शुगर इन वॉटर, सॉल्ट इन वॉटर, हे सगळे तसले एक्झाम्पल आहेत लक्षात घ्या. ओके, सॉलिड. आता इथे बघा, व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन इज द इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल म्हणजे ड्रिंक बरं का, लक्षात घ्या. थोडक्यात दारू बनवूया आपण. इन वॉटर म्हणजे लिक्विड इन लिक्विडचं एक्झाम्पल आहे. लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड, इथेनॉल इन वॉटर, गॅसोलीन. ओके, बर. व्हॉट टाइप ऑफ द सोल्युशन इज ऑप्टेन फ्रॉम अमालगम. ओके, लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड म्हणजे कुठला आहे? अमालगम. म्हणजे आता तुम्हाला करायचंय काय? अरे सोपे एक्झाम्पल सगळ्यांना येणार आहेत, सगळ्यांना. तुम्ही त्या टॉप 5% मध्ये आहात की ज्यांना ना क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन म्हणजे कळते. क्लोरोफॉर्म लिक्विड नायट्रोजन गॅस आहे, लिक्विड इन गॅस. तुमच्या टॉप 5% स्टुडंटमध्ये मला ना मुलं आहात ज्यांना हायड्रोजन आणि पॅलाडियम वेगळं एक्झाम्पल माहिती आहे. म्हणजे तुम्ही आपल्या चॅनल बरोबर जॉइन आहात ना, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात लक्षात घ्या. पण माझी तीव्र इच्छा आहे, तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर आपलं चॅनल नक्की शेअर करा. ही वायवा सीरीज नक्की तुमच्या मित्रांना सुद्धा बघायला लावा. माझ्या इथं 11th स्टँडर्डची मुलं ही फॉलो करतायत. विचार करा, 11th स्टँडर्ड. अरे ते जाऊ दे, 8वीतल्या मुलांकडून मी हे करून घेतलेलं आहे. मग त्यातली जी एक्स्ट्रॉर्डनरी मुलं आहेत ना, 10th स्टँडर्ड पर्यंत जाईपर्यंत त्यांची सीईटीची जबरदस्त तयारी होणार आहे केमिस्ट्रीची. ओके, तेव्हा सगळा अभ्यास परफेक्ट करा. ओके, आता तुम्हाला मी आणखी एक सांगू का रे? वायवा सीरीज मध्ये सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये काय अपलोड केले तुम्हाला माहिती आहे का रे? विचारू का रे तुम्हाला प्रश्न? मला सांगा बघू. पोटॅशियम क्लोरेट. बघा मी काय म्हणतोय, की पोटॅशियम क्लोरेटच्या डिकम्पोजिशन साठी कोणता कॅटलिस्ट वापरतात? तर तुम्ही सेकंदात सांगाल MnO2. अरे तुम्ही सेकंदात सांगाल की MnO2 वापरतात. हो वापरतात MnO2. बरोबर आहे. MnO2च वापरतात लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो, जर मी तुम्हाला मोल कन्सेप्ट टॉपिक मध्ये नेलं आणि त्यातले जर क्वेश्चन तुम्हाला दाखवत राहिलो मी, बघा मी तुम्हाला एक प्रश्न हुडकून दाखवणार आहे बरं का, लक्षात घ्या. 1 सेकंद तुमचा वेळ घेतो एक्स्ट्रा म्हणूया आपण. पण मला दाखवायचाच आहे तो प्रश्न. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला दाखवायचा आहे प्रश्न तो. हां. फाइंड द मास ऑफ पोटॅशियम क्लोराइड रिक्वायर्ड टू लिबरेट ऑक्सिजन गॅस आणि KClO3 चं डिकम्पोजिशनची रिएक्शन दिले त्यांनी. आणि असे जवळ-जवळ 5-7 प्रश्न आहेत. मग मला सांगा, वायवा मध्ये आपण पोटॅशियम क्लोरेटची रिएक्शन जी बघितली ती 10th स्टँडर्ड मध्ये पण झालेली आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, घेतलेले क्वेश्चन तर येणारच आहेत परीक्षेत, पण तुम्हाला काय करायचंय की रिलेटेड थोडेसे वेगळे क्वेश्चन सुद्धा बघायचे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, की वायवा सीरीज मध्ये आपण कॅटलिस्ट घेतलेत, ऑर्डर ऑफ द रिएक्शन घेतलेलं आहे, वायवा सीरीज मध्ये टाइप ऑफ सोल्युशन घेतलेलं आहे. वायवा सीरीज मध्ये इतके पॉइंट्स घेतलेत ना, तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगितलं पाहिजे की काय काय घेतलंय ते. मी तुमच्या अशा कमेंटची वाट बघतोय की तुम्ही मला सांगाल की काय काय घेतलंय ते. बरं, वायवा सीरीज बरोबर नेम रिएक्शनची सीरीज आहे माहिती आहे ना? ती पण तुम्हाला करायची आहे. मग त्याचबरोबर मॅथ्स मधल्या कुठल्याही अवघड टॉपिकचं नाव सांगा. ट्रिगो फंक्शन आहे, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो वेक्टर. अरे प्लेलिस्ट मध्ये जावा. रोटेशनल डायनामिक्स, ऑसिलेशन, सगळ्या प्लेलिस्ट आहेत. आणि तुमची भीती दूर होईल आणि त्यानंतर आपलं ऍप पण डाउनलोड करायला विसरू नका. 100 पेक्षा जास्त त्याच्यात फ्री व्हिडिओ आहेत, की जे व्हिडिओ तुम्हाला बघून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मग हे लेक्चर मी थांबवतोय. शेवटी 2-3 मिनिटं तुमचा वेळ घेतला रे. पॉइंट तर अतिशय सोपा होता, पण तुमच्या तो लक्षात आलाय. काय कसं करायचं ते पण कळालंय. कॉन्फिडन्स वाढलाय असं कॉमेंट नक्की करा. ऑल द बेस्ट.